नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. सायन्स 1चा आपला उद्या पेपर आहे. काल आपण प्रिपरेशन कसं करायचं समजून घेतलं, प्लॅन सांगितला होता. काल काय केलं पाहिजे, आज काय केलं पाहिजे, सगळं डिस्कस केलं आहे. सोबत सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ PYQ प्रॉपर टेक्स्टबुक मार्किंग तुम्हाला करून दिलेलं आहे. जर ते व्हिडिओज नसतील बघितले तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक आहे. व्यवस्थित ते व्हिडिओज बघून घ्या आणि प्रिपरेशन चालू ठेवा. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण गिव्ह सायंटिफिक रिझन क्वेश्चन 2A जो असतो त्याच्यामध्ये कुठले कुठले क्वेश्चन्स येतात आणि कसे कसे विचारले जाऊ शकतात ते नीट समजून घेऊया. आता सगळ्यात पहिली गोष्ट की तुम्हाला आन्सर लिहिताना मिनिमम 5 पॉईंट्स लिहायचे आहेत, हे डोक्यात ठेवा. बघा, सिम्पल पेपर ॲनालिसिस केलेलं आहे मार्च 2022, 23, 24 आणि 25. मार्च 2022ला पहिलं गिव्ह रिझन पहिल्या चॅप्टरवरती होतं, नंतर 7 चॅप्टर, नंतर 3rd चॅप्टर. 2023 साली 4था, 8वा आणि 2रा. नंतर 2024 3रा, 4था, 8वा. 2025 2रा, 4था आणि 9वा. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी एक पॅटर्न समजून येतो आहे. बघा, पहिला, 3रा, 4था, 2रा, 3रा, 4था, 2रा आणि 4था. म्हणजे पहिल्या 4 चॅप्टरमधले 2 गिव्ह रिझन तर तुम्हाला फिक्स पडणारच आहेत आणि एक गिव्ह रिझन हे पुढच्या चॅप्टरमधलं येत आहे. कळलं नक्की? त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, चॅप्टर 1, 2, 3, 4, 5चे सगळे प्रिव्हियस इयरला आलेले जे काही गिव्ह सायंटिफिक रिझन्स होते, त्याचे जे क्वेश्चन्स होते ते आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर करून ठेवावे लागतील. ते जर पक्के झाले तर या ठिकाणी असणारे जे 4 मार्क्स आहेत हे आपले एकदम पक्के होऊन जातील. समजलं नक्की? चलो, आता तुम्हाला सगळे गिव्ह रिझन्स समजून सांगतो. बघा, 2022ला कुठले आले होते, 23ला कुठले आले, 24ला कुठले आले आणि 25ला कुठले आले. 2022ला आलं होतं ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप, टेक्स्टबुकमधलाच आहे. सिम्पल मायक्रोस्कोप यूज फॉर अ वॉच रिपेअर, हा सुद्धा टेक्स्टबुकमधला आहे. त्यानंतर इट इज रिकमेंडेड टू यूज एअर टाईट कंटेनर फॉर स्टोरिंग ऑइल फॉर लॉंग टाईम, हा देखील टेक्स्टबुकमधला आहे. म्हणजे चॅप्टर नंबर 2, चॅप्टर नंबर 7, त्यानंतर चॅप्टर नंबर 3 व्यवस्थित. नंतर पुढं मार्च 2023 बघा, फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कॉपर और ॲल्युमिनियम वायर इज यूज, चॅप्टर नंबर 4चा आहे. त्यानंतर हे पुढचंवाला गिव्ह रिझन जे आहे हे चॅप्टर नंबर 8मधलं आहे. पुढं बघा, चॅप्टर नंबर 2मधलं टेक्स्टबुकमधलंच आहे. एलिमेंट बिलॉंगिंग टू यूज सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्सी. त्यामुळे हे जे गिव्ह रिझन्स आलेले आहेत हे एकदम व्यवस्थित करून ठेवा. नंतर मार्च 2024 दिसतात तुम्हाला स्क्रीनवरती. When a gas formed on heating limestone is passed through freshly prepared lime water, the lime water turns milky. कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर येतो, बरोबर. नंतर पुढं टंगस्टन मेटल इज यूज टू मेक सोलोनाइट टाईप कॉईल इन अँड इलेक्ट्रिक बल्ब, हा चॅप्टर नंबर 4मधला आहे. नंतर पुढं बघा, ऑन एक्सपोजर टू एअर सिल्वर आर्टिकल टर्न ब्लॅकिश आफ्टर सम टाईम, चॅप्टर नंबर 8मधला. त्यामुळं पहिले 4 चॅप्टर पक्के करून ठेवा. आता मार्च 2025 बघा, सेम टेक्स्टबुकमधलाच क्वेश्चन आहे, चॅप्टर नंबर 2. त्यानंतर हे देखील आता रिपीट झालेलंच क्वेश्चन वरती आपण वाचलं होतं. त्यानंतर या ठिकाणी चॅप्टर नंबर 9मधला क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्ही पहिले 4 जरी चॅप्टर व्यवस्थित केले, त्यातले गिव्ह रिझन्स व्यवस्थित बघितले तर या ठिकाणी तुम्ही 3 आउट ऑफ 2 सहज अटेम्प्ट करू शकता. आता महत्त्वाची गोष्ट बघा, सगळ्यात पहिलं तर हे जे PYQ होते हे पक्के करून घ्या, कारण प्रिव्हियस इयरचेच क्वेश्चन रिपीट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर IMP क्वेश्चन्समध्ये सुद्धा मी काही गिव्ह रिझन्स दिले होते, ते देखील व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर आन्सर मिनिमम 4 पॉईंट्स पाहिजे आणि 5वा पॉईंट कन्क्लुजनचा आला पाहिजे, देअर फोर हेन्स या टाईपमध्ये. नंतर सगळं काही गिव्ह रिझन्स हे आत्ताचे प्रिपेअर झाले की बाकीचे फक्त जस्ट बघून ठेवा. आता तुम्हाला चॅप्टर समजले असतीलच. बघा, या ठिकाणी चॅप्टर होते, मग उरलेले चॅप्टर कुठले आहेत, 7 आहे, 8 आहे आणि 9 आहे, ह्यांना बघून ठेवा. समजलं नक्की? चलो, व्यवस्थित प्रिपेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 5 मार्क्सच्या क्वेश्चनचं सुद्धा ॲनालिसिस करूया, म्हणजे ते सुद्धा मार्क आपले पक्के होऊन जातील. चलो, बाय बाय.